बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू संदर्भात कोर्टामधल्या सुनावणीच्या दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण करणं याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यांना बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? असा अजबच युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलेला आहे। दरम्यान वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय। सोन्याच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं। वैष्णवीच्या कुटुंबियांच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला। तो युक्तिवाद सुद्धा आपण पाहूया। वैष्णवीचं चॅट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही? वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हुंड्यामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे। वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायची आहे। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे।